रात्रीच्या 12:30 वाजता अग्नेयच्या गाड्यांचा ताफा अग्निहोत्री मेन्शन बाहेर येऊन थांबला. मोनालिसाच्या कृपेने अग्नेयचा मूड इतका खराब झालेला की त्याला त्याच्या जाणाच्या मेसेजची आठवणही राहिली नव्हती. खरं तर त्याला मोनालिसाचं काहीच पडलं नव्हतं, पण त्याच्या जाणाला त्याचा पास्ट समजला तर तिला ते सहन होणार होतं का, हीच काळजी वाटत होती त्याला. म्हणून तो खूप रेस्टलेस झालेला. कारमधून उतरताच त्याची पावलं डायरेक्ट लिफ्टकडे गेली आणि क्षणभरासाठी त्याचे पाय तिथेच अडखळले. त्याने एक नजर सियाच्या रूमच्या दिशेला पाहिलं आणि त्याला आत्ता कुठे जाऊन त्याच्या गोड वाईफीच्या मेसेजची आठवण झाली. अहो लवकर या, मी तुमची वाट पाहतीये. मला तुमच्या मिठीतच झोपायचं आहे. किती हक्काने काहीतरी मागितलं होतं त्याच्या पाखराने. ते आठवून त्याच्या हृदयात किंचित वेदना झाली, पण त्याच्या रागात त्याला तिचंही भान राहू नये याची जाणीव होताच त्याने डोळे गच्च मिटून परत उघडले आणि लिफ्टच्या डोअरवर रागात जोरात पंच मारला. कितीही प्रयत्न केला तरी तो तिच्या वाट्याला खूपच कमी यायचा, पण तरीही त्याला घेऊन तिची काहीच तक्रार नव्हती. त्याची पावलं न राहून आता आपोआप तिच्या रूमकडे वळणार तोच त्याने स्वतःच्या मनाला खूप मुश्किलीने अडवलं. आधीच त्या मोनालिसाने त्याचं डोकं इतकं गरम केलेलं की त्याला आता ड्रिंकची सक्त गरज होती, कारण सियाला गमावण्याच्या विचारानेच त्याचं मन अगदीच अस्वस्थ झालं होतं. जर त्याने आरवला मेसेज केला नसता आणि सियाने मोनालिसाला त्याच्या जवळ पाहिलं असतं तर यापुढचा विचारही त्याला करवत नव्हता. खूप नाजूक मन होतं त्याच्या सियाचं. त्यात तिने लहानपणीपासून फक्त सहनच तर केलं होतं, मग अजून किती आघात सहन होणार होते तिला, जिने आतापर्यंत त्या नीच सुदेश पासूनही स्वतःचं शील वाचवून ठेवलेलं. ती तिच्या या कितीतरी टाइम अपवित्र झालेल्या राक्षसाला स्वीकारू शकणार होती का, या विचाराने डोकं फुटायची वेळ आलेली त्याची. म्हणूनच त्याची पावलं माघारी वळली आणि तो नाराज मनानेच लिफ्टमध्ये घुसला. आज तो तिला स्वतःहून त्यांच्या लग्नाबद्दल सांगणार होता, पण मधातच आलेल्या या वादळाने त्याला क्षणभर थांबणं भाग होतं. तो त्याच्या फ्लोअरवर येऊन त्याच्या रूमचा दरवाजा उघडून आत आलाच होता की समोर त्याची रूम बघून त्याचे डोळेच मोठे झाले, कारण ती पूर्ण रूम तर टेडीजने भरली होती. ते पाहून आधी तर तो गोंधळला, पण नंतर त्याला क्लिक झालं की त्याने सकाळी रॉकी करवी तिच्यासाठी टेडीज मागवलेले, पण त्यांना पाहून तिच्या ओठांवरचं ते अमूल्य हसूही आपण मिस केलं या विचारात त्याचं मन अजूनच खट्टू झालं आणि त्याने त्याच रागात दरवाजा धाडकन बंद केला. पण पुढच्या क्षणी त्याच्या पाठीचा कणा अगदी ताठ होऊन त्याचे डोळे मोठे झाले. त्याने स्वतःला सावरत खाली बघितलं तर 2 नाजूक हातांनी त्याच्या पोटाभोवती अगदी अलगद विळखा घातलेला आणि ते नाजूक हात कोणाचे आहेत ते ओळखायला त्याला टाइम लागला नाही. ती त्याच्या रूममध्ये आहे बघून किती तो त्याला आनंद झाला, पण तो आनंद तरी त्या सडूच्या ओठांवर येणार होता का? तिच्याशिवाय त्याच्या रूमला कोणाचाच एक्सेस नव्हता. अहो तुम्ही ठरवलंच आहे का की मला रोज रात्री अशीच वाट बघायला लावून त्रास द्यायचा? सियाने त्याच्या पाठीवर चेहरा घुसळत तिची गोड तक्रार मांडली. त्याला बघून मन आनंदाने वेडावलं असलं तरी तो लेट आला म्हणून ती त्याच्यावर किंचित रागवलीही होती, पण तिचा आवाज ऐकूनच इथे अग्नेयचं मन थोडंसं का होईना शांत झालं.
जाणा, किती टाइम सांगितलंय मी तुला, इतका वेळ जागत बसू नको. मग माझं न ऐकून तूही मला त्रासच देते ना. तिची तक्रार ऐकून त्याचे ओठ किंचित रुंदावले आणि तो त्याचे डोळे मिटून तिचा तो नाजूक स्पर्श जणू त्याच्या हृदयात भरू लागला. खूप कोमल स्पर्श होता तिचा, अगदी तिच्यासारखा, ज्यातून फक्त प्रेमच जाणवायचं. अहो, अजिबात मला रागवायचं नाही हा. चूक तुमची आणि प्रत्येक वेळी रागे मला भरता. सिया रागात गाल फुगवून बोलली. तसा तिचा चिडका स्वर कानावर पडताच इथे साहेबांची एक भुवई उंचावली ना. ओ रिअली? मला कळेल का माझं काय चुकलं ते? तिच्या त्या चिडलेल्या रूपाला बघण्याचा मोह न आवरून त्याने तिला हाताला पकडून समोर घेतलं आणि बस, तिच्या या अद्भुत रूपाला बघताच जणू त्याच्या हृदयावर कोणी बर्फ ठेवून त्या वेदना शांत केल्या असं भासलं त्याला. सकाळनंतर आत्ता कुठे जाऊन त्या दोघांची नजरानजर झालेली. ह्याच तर नजरेसाठी ती दोघंही तरसली होती. तिचे ते लाल झालेले इवलूस नाक आणि फुगलेले गोबरे गाल बघून त्याला तिच्यावर किती ते प्रेम आलं आणि किंचित हसूही. पण आता काहीही रिॲक्ट केलं तरी मॅडमचा राग अजून चढायच्या भीतीने त्याने ओठ दुमडून घेतले. मी तुम्हाला सांगितलं होतं ना की मला तुमच्या मिठीतच झोपायचं आहे म्हणून. तरी तुम्ही उशिरा आले. सियाने त्याच्याकडे रागात बघत नाक मुरडलं. तसं त्याला तिच्या नखऱ्यांवर आणखीनच जीव ओवाळून टाकावसा वाटला. खरंच त्याच्या माइंडच्या शांततेची एकमेव चावी होती ती, जिला बघून त्याची रूहही थंड होऊन जायची. जाणा, आता इतके टेडी आहेत तुझ्याकडे, मग त्यातल्याच एकाला मिठी मारून झोपायचं होतं ना. अग्नेय अगदी हळूवारपणे तिच्या रूपाला मनात साठवत बोलला. तिच्याशी बोलताना त्याचा आवाज आपोआप सॉफ्ट होऊन जायचा. नाहीतर कोणासमोर आवाज खाली करणं त्याला जमणार तरी होतं का? पण मला तर माझा हक्काचा टेडी हवा होता ना, आणि त्यांच्याच मिठीत मला शांत झोप लागते. सिया तशीच गाल फुगवून अग्नेयच्या गळ्यातला टाय काढत हळूहळू पुटपुटली. जणू तिची तक्रारही इतक्या गोड आवाजात मॅडम मांडत होत्या की समोरच्याची चूक नसली तरी तोच सरेंडर करून टाकायचा. पण इकडे अग्नेय, त्याचं लक्ष तिच्या बोलण्याकडे होतच कुठे ना. तो तर आत्ताही त्याच्या पाखरात पुरता हरवून गेलेला. एखाद्याने किती ते सुंदर दिसावं. त्या नाईट ड्रेसमध्ये मॅडम तर अगदीच गोड दिसत होत्या. त्यात आज केसांनाही वेणीत न गुंफता तिने क्लच लावून मोकळं सोडलेलं. त्यामुळेच तिच्या चेहऱ्यावर येणाऱ्या अवखळबटा बघून त्याचा जीव अगदी कंठाशी आलेला. त्यात किती हक्काने त्याच्याजवळ उभी राहून त्याचं सगळं अगदी अधिकाराने करत होती ती. तिच्या याच तर निरागसतेवर हा ती ग्रेट अग्नेय पुरता वेडा झालेला ना. पण ती काय बोलली हे मेंदूत प्रोसेस होताच त्याची बारीक नजर परत तिच्यावर आली. मी आणि टेडी, जाणा, ज्याच्या फिटनेसवर सगळ्या मुली अक्षरशः जीव ओवाळून टाकतात, त्याच्या फिजिक्सचा तू तर कचराच केलास. त्याच्या या नाराज नजरेचं सियाला हसूच आलं. तिचं बोलणं किती मनाला लावून घेतलं त्याने. बाकीच्या मुलींचं जरा जास्तच कौतुक चाललंय का? पण त्याचं ऐकून सियाच्या कपाळावर आट्या पडल्या ना. तसं अग्नेयाला तिच्या जलेसीवर जास्तच हसू आलं. त्याच्या एका वाक्यावर क्षणातच तिचं तोंड आकसलं होतं. तरी तिच्या त्या सुंदर रूपावरचे जळके भावही खूप मोहक वाटले त्याला. जाणा, मी कोणा मुलीचं नाही तर माझं स्वतःचं कौतुक करतोय. लगेच त्यानेही
तिचा गैरसमज दूर केला. त्याच्या या पाखराचा रात्रीचा तांडव परवडणार नव्हता त्याला. देन ओके, पण एक सांगू का, माझ्या अहोंच्या या हँडसम लुकवर आणि चार्मिंग पर्सनॅलिटीवर पूर्ण जगातल्या मुली मरत असल्या तरी त्यांची सिया मात्र त्यांच्या या निष्ठुर मनावरच जीव ओवाळून टाकते. त्यांच्या या कठोर हृदयावरच श्वास चालतात तिचे. सियाने त्याच्या हृदयावर हात फिरवत त्याच्या डोळ्यात खोलवर नजर रोखत त्याला उत्तर तर दिलं, पण तिच्या या उत्तरावर इथे अग्नेयचं हृदय मात्र कैक पटीने धडधडलं आणि मनात भावनांचा कल्लोळ परत सुरू झाला. तिचं ते निरपेक्ष प्रेम बघून आपल्या भूतकाळाची सावली तिला सहन होईल का, हा विचार मनात परत डोकावताच त्याचा पूर्ण आत्मा भीतीने झणकारून गेला आणि त्याने पटकन नजर चोरली. जाना, मी लगेच फ्रेश होऊन आलो, तोपर्यंत तू रेस्ट कर. अग्नेय सियाला इग्नोर करून तडक बाथरूम मध्ये निघून गेला. पण त्याच्या या अचानक बदललेल्या बिहेवियरने सिया मात्र गोंधळली आणि ती तो गेलेल्या दिशेकडे बघतच राहिली. काही झालं आहे का? आज हे इतके अस्वस्थ का वाटतंय? सियाच्या मेंदूला प्रश्न पडला शेवटी आणि त्या प्रश्नाने ती क्षणातच बेचैन झाली. सियू, अगं आत्ताच आलेत ना ते, मग थकले असतील आणि त्यात कामाचं टेन्शनही त्यांच्या मागे असतंच ना. आता इतकं मोठा एम्पायर हँडल करतात तर कामाचा काही कमी लोड असेल का त्यांच्या मागे? ती काही चुकीचा विचार करणार इतक्यात तिच्या मनाने समजूत घालत तिच्या धडधडणाऱ्या हृदयाला शांत केलं आणि ती बेडकडे वळली. अहो, काही झालं आहे का? तुम्ही आल्यापासून खूपच शांत वाटताय. मागचा अर्धा तास झाला अग्नेय सियाला घेऊन बेडवर आडवा तर झालेला, पण आज झोप तर त्याच्या डोळ्यांपासून कोसो दूर होती. जणू निद्रा देवी त्याच्यावर वृक्ष झालेल्या. तो फक्त डोळे मिटून तिचा स्पर्श अनुभवत तिच्या केसात हात फिरवत शांत पडला होता आणि तीही केव्हाची त्याच्या हृदयाची वाढलेली धडधड समजून घेण्याचा प्रयत्न करत डोळे मिटून होती. पण त्याच्या त्या गूढ मनातलं ओळखणं इतक्या सहज शक्य होतं का? तिच्या प्रश्नावर त्याचे मिटलेले डोळे अजूनच आत ओढले गेले आणि त्याने मनातच दीर्घ श्वास घेतला. नथिंग जाना, थोडा वर्कलोड आहे, बाकी काही नाही. यू जस्ट रिलॅक्स अँड स्लीप वेल. तिला आश्वस्त करत त्याने हळूच तिच्या कपाळावर ओठ टेकवले. तशी तीही अगदी निर्धास्त झाली. रात्रीच्या 3:30-4च्या दरम्यान सियाची हलकी चुळबुळ झाली आणि ती सवयीनुसार अग्नेयच्या अजूनच मिठीत शिरायला जाणार, पण तिला तिच्या भोवती त्याची मिठी जाणवलीच नाही. तसे तिने खाडकन डोळे उघडले तर तो बाजूला नाही बघून ती गडबडून उठायला जाणार की तिचं लक्ष बाजूच्या ओपन विंडो जवळ असणाऱ्या सोफा सेटकडे गेलं, जिथे अग्नेय लॅपटॉपवर त्याचं काम करत बसलेला दिसला तिला. आज नक्कीच काहीतरी झालं आहे, त्याशिवाय हे इतके अस्वस्थ नाही होणार. यांना विचारलं तरी हे काही सांगणार नाहीत. उद्या मी चिकू दादाला विचारते, त्याला तर सगळंच माहीत असतं. सियाने अग्नेयकडे बघून हताश उसासा सोडत ती बेडवरून खाली उतरली. अग्नेय त्याच्या बेचैनीपासून पळण्यासाठी कामात गुंतलाच होता की तोच त्याची जाना येऊन डायरेक्ट त्याच्या मांडीवर बसली. तसा तो शॉकच झाला, कारण आज या मॅडम त्याला धक्क्यावर धक्के देत होत्या. जाना, तू झोपली होती ना, मग का उठली? अग्नेयने तिला आधार देत हळूच तिच्या भोवती हात गोंफले, कारण या बाई साहेब तर अजूनही झोपेतच होत्या ना. हाच प्रश्न मीही तुम्हाला विचारतीये.
तुम्हीही माझ्या बाजूला झोपलाच होता ना, मग इथे काय करताय? सियाने त्याच्या प्रश्नाच्या बदल्यात उत्तराऐवजी प्रतिप्रश्न केला. तसं इथे अग्नेयच्या भुवया उंचावल्या ना. त्याला प्रश्न विचारणारी ही एकच तर होती. बाकी कोणाचे प्रश्नही त्याला बघून तोंडाबाहेर येत नव्हते. जाना, मला झोप येत नव्हती म्हणून मी काम करत बसलेलो. आत्ताही तिला खूप शांततेत उत्तर दिलं त्याने. तिच्या या झोपाळलेल्या रूपावरही त्याच्या भावना डोकं वर काढू पाहत होत्या. अद्भुत सौंदर्याची परिपूर्ण मूर्ती होती ती. तिच्या प्रत्येक रूपाने वेड लावलेलं त्याला. तिच्या आयुष्यात येण्याने तो आत्ता कितीही सुधारला असला तरी तिचं श्री सौंदर्य त्याच्यातल्या पुरुषी वासना जागवायला अगदीच पुरेशा होत्या. त्यात ती त्याच्या मांडीवर बसल्यामुळे त्याच्या पूर्ण शरीरात तर खवळलेल्या अनुरेणूंनी थैमान मांडलेलं. पण तरीही कसा तरी स्वतःवर संयम ठेवून होता तो. अहो, तुम्ही गुबड आहात का? ऑफिसमध्ये तर काम करताच ना, मग निदान घरी तरी स्वतःच्या या स्मार्ट ब्रेनला थोडा तरी रेस्ट द्या ना, जेणेकरून ते नेक्स्ट डे अगदीच ऍक्टिव्हली वर्क करेल. सिया त्याच्याकडे बघत काहीशी चिडतच बोलली. पण तिच्या बोलण्यापेक्षा तर तिच्या या वैतागलेल्या एक्सप्रेशनचं त्याला जास्त हसू आलं. नक्कीच मॅडम झोपेत चुळबुळत त्याला शोधत उठल्या हे कळायला त्याला वेळ लागला नाही. म्हणूनच तर तिची चिडचिड होत होती ना. पण आत्ता तिच्या इतक्या जवळ येण्याने नुकतंच त्याचं शांत झोपलेलं मन परत हळूहळू जागा व्हायला लागलेलं त्याचं काय. तिला गमावण्याच्या भीतीने तिला मिळवण्याची ओढ त्याला प्रकर्षाने तिच्याकडे ओढत होती. पण तिच्या नाजूक मनाचा विचार करत तो पुढे पाऊल टाकत नव्हता. तिच्या बाजूला झोपलेलं असतानाही वारंवार तिच्या चेहऱ्यावर जाणारी नजर त्याने किती मुश्किलीने कामात गुंतवलेली हे तर त्याचं त्यालाच माहीत. पण आज त्याची जाणच त्याच्यापासून लांब राहायला मागत नसल्याने त्याच्या संयमाचा तर कस लागलेला. तो आत्ताही त्याच्या विचारात इतका गुंतलेला की ती आपल्याकडे एकटक बघतीये ह्याचंही त्याला भान राहिलं नव्हतं. आणि ते सिया त्याच्या या कोल्ड लुक मध्ये पूर्ती वेडावून गेलेली. त्याचं हे गंभीर व्यक्तिमत्वच अगदी वेड लावायचं तिला. त्याचा तो गोरापाल रंग, गहरे डोळे आणि त्या डोळ्यात खोलवर दिसणार तिचं प्रतिबिंब बघून कधी तिचे हात त्याच्या गळ्यात गुंफले गेले तिचं तिलाही कळालं नाही. पण त्याच्या चेहऱ्यावर आदळणाऱ्या तिच्या श्वासांनी ती आपल्या किती जवळ आलीये ह्याची जाणीव होताच त्याचे श्वास क्षणातच जड झाले. आणि तो तिला काही बोलणार तोच तिचा नाजूक बोट त्याच्या त्या राकट डाळिंबी ओठांवर विसावलं. तसा इथे अग्नेय स्टीफच झाला. कारण त्याची ही जाणा तर त्याच्यासाठी अगदी नवीनच होती. त्यात तिच्या या बदललेल्या वागण्याला पचवणं त्याला जड जात होतं. तो विस्पारलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे बघत होता. पण ती मात्र त्याच्या नजरेच्या खोलीत तिची नजर रोखत काहीतरी शोधू पाहत होती. ते बघून त्याने लगेच नजर फिरवली. अहो, मला कळतंय तुम्हाला कोणत्या तरी गोष्टीने खूप त्रास होतोय, म्हणूनच तुम्ही इतके अस्वस्थ झालाय. पण मला माहित आहे मी विचारूनही तुम्ही मला सांगणार नाही, कारण तुम्हाला मला त्रासात नाही बघायचं. ठीक आहे, मीही तुम्हाला काय इश्यू आहे ते तर विचारणार नाही. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, काहीही झालं, कितीही प्रॉब्लेम आले तरी ही तुमची वेंधळी सिया नेहमी तुमच्या सोबत असेल, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. सिया त्याच्या नजरेत खोलवर नजर रोखत
जणू त्याच्या हृदयालाच सांगत होती. त्याच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता मगाचपासून तिला किती पोखरून काढत होती हे ती त्याला कसं सांगणार होती ना. तिच्या या खडूस राक्षसाला रागात बघणं तिला मंजूर होतं, पण त्याच्या चेहऱ्यावरची ही उदासीनता जणू तिच्याही हृदयाला पिळे पाडत होती. तिने शेवटी तिच्या हृदयासमोर हारून त्याचा चेहरा ओंजळीत घेत त्याच्या कपाळावर हळूवार तिचे ओठ टेकवले. तसा इथे आधीच तिच्या बोलण्यावर भरून आलेला कंठ त्याच्या डोळ्यात उतरायच्या आधीच अग्नेयने पटकन डोळे मिटले आणि तिच्या त्या हळव्या स्पर्शाला हृदयात साठवलं. तिच्या फक्त त्या शब्दांनीच किती उभारी आली होती त्याला. जणू त्याच्या हृदयात उठलेलं वादळ क्षणात शांत झालं होतं. जाना, तू माझ्यासोबत राहणार ना? म्हणजे आय नो मी थोडा रागीट आहे, मीन्स जास्तच रागीट आहे. बट अग्नेय त्याच्या बंद डोळ्यांनीच त्याच्या मनातली भीती शब्दात गुंतवून तिला विचारतच होता की तोच, अहो तुमच्याशिवाय तुमच्या सियाचं जगच कुठे आहे? ते तर तुमच्याच अस्तित्वात अडकलंय. आय प्रॉमिस, मी कायम तुमच्या सोबत राहीन. कोणीच मला तुमच्यापासून लांब नाही करू शकत आणि मला माहित आहे तुम्ही ते कधी होऊही देणार नाही. सियाने आत्मविश्वासाने बोलताच त्याच्या दोन्ही डोळ्यांवर ओठ टेकवले. तसं अग्नेयने आत्ता कुठे जाऊन समाधानाने डोळे उघडले आणि ती लांब जायच्या आधीच तिचा चेहरा ओंजळीत पकडला. जाना, डू यू ट्रस्ट मी ना? अग्नेयच्या या प्रश्नावर स्वतःपेक्षाही जास्त सियाचं त्याच्या नजरेला रोखतच त्वरित उत्तर आलं. तसं अग्नेयच्या मनावरचं सगळं मळब बाजूला जाऊन त्याचे ओठ हलके रुंदावले. आता त्याला काहीच नको होतं, कारण त्याने त्याच्या पाखराला अगदी विश्वासाने मिळवलेलं. आता एकच काय तर 10 मोनालिसा जरी आल्या तरी तो त्यांची वाईट जळ त्याच्या सियापर्यंत पोहोचू देणार नव्हता. मग त्याच्यासाठी सामदाम दंडभेद काहीही करायची त्याची पूर्ण तयारी होती. अहो, अजूनही टेन्स आहात का? तिने त्याला परत विचारात हरवलेलं बघून त्याच्या गालावर हात ठेवला. तसं त्याचं लक्ष तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसणाऱ्या काळजीकडे गेलं. त्याचा मूड ठीक नव्हता तर तिचाही कोमेजलेला चेहरा आत्ता कुठे जाऊन त्याच्या ध्यानात आला आणि त्याला अगदीच कसं तरीच झालं. जाना, इतक्या जवळही येऊ नकोस माझ्या, की या वाघाची शिकार होशील हा. आत्ता तिचा मूड नॉर्मल करण्यासाठी त्याने तिला मुद्दाम डिवचलं. तसं तिच्या कपाळावर आट्याही आल्या. म्हणजे साहेबांचा ॲटिट्यूड लगेच रिटर्न आलेला बघून तिची नजरही तीक्ष्ण झाली. पण हाय, त्याच्या इतक्या जवळ असण्यावर तिला त्याच्यावर रागवणं तरी जमणार होतं का? उलट त्याच्या इतक्या जवळ असण्याने ती जास्तच त्याच्याकडे ओढली जात होती. या भावना तिच्यासाठी नवीन असल्या तरी तारुण्याची चौकट तिनेही नुकतीच गाठल्यामुळे तिला त्या कळत होत्या. आणि मी म्हटलं, जर मला या वाघाची शिकार व्हायचीच असेल तर? सिया त्याच्या गळ्यातला एक हात पुढे घेत त्याची शर्टची कॉलर हलकेच मुठीत पकडते. तशा इथे अग्नेयच्या भुवया उंचावल्या ना. आज मॅडमचा इरादा त्यालाच नेक दिसत नव्हता. जाना, डोंट. तो स्वतःला सावरत त्याचा शर्टवरचा तिचा हात अगदी प्रेमाने काढायला जाणार. तोच तिने तिची मूठ आणखीनच घट्ट आवळली. जाना, तो तिच्यावर रागातच हलकी नजर रोखतो. त्याचा आवेग त्याला माहीत असल्याने अजूनही स्वतःला सावरून बसलेला तो. पण ती आहे की आज त्याला लुटूनच राहणार होती. पण घ्या, झालं कल्याण.
त्याच्या चढलेल्या आवाजावर मॅडमचे डोळे भरले ना. ते बघून त्याने मनातच कपाळावर हात मारून घेतला. म्हणजे ह्या बाईला काही बोलायची ही चोरीच होती. आत्ता रडायला काय झालं? त्याने तिची हनुवटी वर करून तिचा चेहरा समोर केला. पण ती आता बघेल तर शपथ ना. तिने झुकलेल्या नजरेनेच ओठ हलका दुमडत फक्त नकारार्थी मान हलवली. पण त्याचं लक्ष तिच्या उत्तराकडे होतच कुठे, ते तर त्या दुमडलेल्या ओठांवर होतं. आता मात्र त्या अधरांना बघून त्याचे अणुरेणू पुरते पेटून उठलेले. त्यामुळे न राहून त्याने पटकन पुढे होत तो तिच्या ओठांवर स्मूच करून लगेच मागे झाला. पण त्याच्या या सेकंदाच्या स्पर्शाने देखील सिया सुन्न होऊन डोळे फाडून त्याच्याकडेच बघत राहिली. म्हणजे आता खरंच त्याने आपल्याला किस केलं का, हाच प्रश्न पडला तिला. आणि तिचे हे गोंधळलेले एक्सप्रेशन बघून त्याला तिचं हसूच आलं. हे तिच्यासाठी फर्स्ट टाइम आहे हे तर त्याला माहीत होतं. पण तरी अजूनही त्याचं लक्ष तिच्या गुलाबी ओठांवरच होतं आणि त्याला आता राहावलं जात नव्हतं. जाना, I know you are not ready for that, but now it's hard to control myself. Please sorry, but try to understand बच्चा. ती अजूनही तशीच सदम्यात होती की त्याने तिला काही कळायच्या आतच परत त्याला वेट लावणाऱ्या त्या ओठांना ताब्यात घेतलं. पण यावेळी तो मागे न होता त्या पाकळ्यांना अगदी प्रेमाने गोंजारू लागला. हे इतक्या पटकन त्याने केलं की तिला काही समजेपर्यंत तो त्या किसमध्ये पूर्ण हरवला होता. पण तिच्या ओठांना होणारा तो ओलसर स्पर्श आणि त्याच्या ओठांची ती मादक हालचाल जाणवताच इथे सियाचा श्वास घशात येऊन तिचे डोळेच मोठे झाले. पायाच्या नखापासून ते मेंदूपर्यंत तिचं संपूर्ण शरीर वेगळ्याच ऊर्जेने झणकारून गेल्यासारखं वाटलं तिला. पोटात तर तिच्या वेगळीच सहन न होणारी खळबळ माजली आणि ह्याची तिला जाणीव होताच ती घाबरून बावरून त्याला पटकन मागे करणार. पण तो त्याची पकड आणखी घट्ट करत तिला अजूनच स्वतःवर ओढून घेतो. कारण सध्या त्याला थांबवणं शक्यच नव्हतं. पण तिच्यासाठी मात्र हे कल्पनाशक्तीच्या पलीकडे होतं. भलेही त्याचा किस हार्श नव्हता, पण तरी त्याच्या या हळूवार स्पर्शाने तिच्या शरीरात उठलेला आक्रंद तिला सावरताच येत नव्हता. शरीरात आतून खूप भयानक गरमी जाणवत होती तिला. पण त्याला त्याचं सध्या काहीच नव्हतं, कारण इकडे ती बावरली होती. तर तो मात्र एखाद्या नाजूक फुलामधला परागकण अगदी नजाकतने कुरवाळून घ्यावा तसंच अगदी हळुवारपणे तिच्या ओठांना स्वतःच्या ओठांनी रंगवून सोडत होता. कुठलीही घाई नव्हती त्याच्या स्पर्शात. फक्त शांततेत तिला हृदयाच्या खोलीपासून फील करत होता तो. त्या अधरांना ओठांनी किती प्रेम करू असं झालेलं त्यांना. आणि त्याचं ते प्रेमच त्या ओठांवर वेड होऊन बरसत होतं. आतापर्यंत इतक्या मुलींच्या स्पर्शातही जे त्याला भेटलं नव्हतं ते समाधान, ती ओढ त्याला त्याच्या जाणाच्या स्पर्शात मिळालेली. म्हणूनच तर तो त्या पाकळ्यांना जास्तीत जास्त कुस्करत होता. तो त्या अधरांचं रस प्राशन करण्यात इतका हरवलेला की तिचे श्वास जड झाले, ती आपल्याला लांब करतीये ह्याचंही त्याला भान राहिलं नाही. मग काय वाटतं तुम्हाला? सिया आणि अग्नेयची ही फर्स्ट किस जितकी अग्नेयसाठी स्पेशल होती, पण आपल्या सदम्यात गेलेल्या सिया मॅडम ह्याच्यावर काय रिॲक्ट करतात हे तर आपल्याला पुढच्या भागात कळेलच. पण जर आजचा भाग तुम्हाला आवडला असेल, त्यांच्या अधरांचं हे गोड मिलन, तर आवर्जून भरपूर कमेंट करा आणि खूप साऱ्या लोकांना शेअर करून या व्हिडिओला लाईकही द्या.
आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा, कारण इथून पुढचे सगळे भाग जास्तीत जास्त तर गुलाबीच राहतील.